शोले स्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांची स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम। पहिल्या दिवशी 5 स्पीड ब्रेकर रंगवलेत। जास्तीत जास्त स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचा मनोदय। सांगलीचे शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी रात्री त्यांनी बालाजी मिल रोडवरील 5 स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारत वाहनधारकांना स्पीड ब्रेकरची माहिती करून दिली। विशेष म्हणजे दीपक चव्हाण यांनी स्वखर्चातून हे अभियान सुरू केले। सांगली मिरजमध्ये सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत। अनेक ठिकाणी हॉट मिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने बसवण्यात आले आहेत। हे स्पीड ब्रेकर जरी महत्त्वाचे असले तरी ते दिसणं हे महत्त्वाचं। मात्र अनेक स्पीड ब्रेकर न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडतात। त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येतील। या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारण्याची मोहीम हाती घेतली आहे। शुक्रवारी रात्री बालाजी मिल रोडवर ठिकठिकाणी न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपले सामाजिक भान राखत काम सुरू केले। सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेबाबत स्वागत होतं। ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं दीपक चव्हाण यांनी सांगितलं। यापूर्वीही दीपक चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या शोले स्टाईल गाडीवरून 555 दिवस प्रवास करीत 10,000 किलोमीटर जाऊन 350हून अधिक गावात कोरोनाबाबत जनजागृती केली। 40हून अधिक कोविड सेंटरमध्ये त्यांनी गाण्यांचे कार्यक्रम केलेत। आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी मोफतपणे 75 ठिकाणी देशगीतांचे कार्यक्रम केलेत। बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढतात। समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या वेश्यावस्थेतील महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे। आता त्यांची स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सांगलीकरांमध्ये चर्चेची आणि अभिमानाची गोष्ट बनली आहे। या मोहिमेमध्ये सांगलीकरांनी सहभाग घ्यावा असं आवाहनही दीपक चव्हाण यांनी केलंय। काय करलाय? नमस्कार, मी शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण आणि आज सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये रस्ते होत आहेत, विकास होतोय। हे जरी मान्य असलं तरी आता रस्ते झाल्यामुळं गाड्यांचा स्पीड सुद्धा वाढलेला आहे, वाहनांचा स्पीड दुप्पट वाढलेला आहे। नको त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर केल्यामुळं अनेक घटना ह्या अपघाताच्या घडत आहेत आणि स्पीड ब्रेकर असल्यामुळं ते स्पीड ब्रेकर दिसत नाहीत, लोकांना दुचाकी चालकांना दिसत नाहीत। त्यामुळे अनेक अपघात सुद्धा वेगवेगळ्या मार्गावर घडत आहेत। सध्या मी बालाजी मिल रोडवर आहे। त्या ठिकाणी नगरसेवक मुन्ना कुर्णे यांच्या घरापासून ते कनुबाई देसाई मार्ग या पूर्ण रस्त्यावर जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत। 3-4 खड्डे आहेत आणि एक खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात सुद्धा या रोडला झालेले आहेत। आणि हे आता टाळण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता आणि एक शोले स्टाईल पत्रकार, जी समाजाचं भान असणारा एक पत्रकार म्हणून मी काम करतोय। आणि आज स्वखर्चानं या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत, जे लोकांना दिसत नाहीत कारण त्यावर पट्टे नाही आहेत, तर अशा स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचं काम मी हाती घेतलेलं आहे। विशेष म्हणजे कुणाची मदत नाही घेता मी स्वतः एक सामाजिक भान राखून हे काम सुरू केलेलं आहे। आणि आजपासून माझ्या अभियानाची सुरुवात झालेली आहे। जिथं जिथं स्पीड ब्रेकर दिसतील, जिथं पट्टे नाही आहेत, तिथं मात्र पट्टे मारण्याचं काम मी आजपासून हाती घेतलेलं आहे। आज या रोडवरील 4 ते 5 स्पीड ब्रेकरला मी पट्टे मारलेले आहेत। आणि इथं पाहू शकता आपण, हा जो खड्डा आहे, या खड्ड्यामुळे अपघात घडायचे। या खड्ड्याला सुद्धा मी बॉर्डर केलेले आहे, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना हा खड्डा आणि हा स्पीड ब्रेकर दिसावा, जेणेकरून अपघात टाळता येतील। हा एकमेव उद्देश यामागचा आहे। तरी सुद्धा प्रशासनानं या बाबतीत जागरूकपणे दखल घ्यावी। जिथे जिथे स्पीड ब्रेकर आहे तिथे तिथं हा पट्टे मारणं हे गरजेचं आहे। हे दाखवून देण्यासाठीच मी एक प्रातिनिधिक अभियान हाती घेतलेलं आहे। दररोज रात्री 10 ते 10 नंतर माझं हे अभियान वेगवेगळ्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळेल। आज त्याची सुरुवात झालेली आहे आणि या सामाजिक कार्यकर्ते सर्व या उपक्रमाला माझ्या प्रतिसाद देत आहेत। नागरिक प्रतिसाद देत आहेत, प्रवासी प्रतिसाद देत आहेत, वाहनधारक प्रतिसाद देत आहेत। पण हे प्रतिसाद क्षणिक आहे, कारण त्यांच्या जीवाला कुठेही धोका होऊ नये, इजा होऊ नये यासाठी मी हा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय।